आता बघा एकूण वय किती आलं 15 ते 45 450 वर्षांची काय आली. आता शिक्षकासह हॅलो माय करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोलीस भरतीच्या भरती व्हायची तयारी करत आहोत. त्यासाठी आपण सरासरी या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओत आपण बेसिक फायली सरासरी कशी काढतात, सरासरी दिलेल्या असतात एकूण संख्यांची बेरीज कशी काढतात हे बघितलं. पण आता परीक्षेला विचारले जाणारा रेग्युलर प्रॉब्लेम काय आहे, मी डायरेक्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय घेतला. तुम्हाला बेसिक सरासरी तर आलेली आहे, पण समजा असे जर आले प्रॉब्लेम्स तर तुमची अडचण व्हायला नको. राकेश म्हणून आपला विद्यार्थी आहे, त्यांनी मला सांगितलं सर हा मला समजत नाही तर का काय, तर मी त्याला सांगितलं डोंट वरी, मी तुम्हाला टार्गेट दिलंय 25 पैकी 25, तर मी प्रत्येक प्रकार तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत समजून देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर बाकीची जी गरज आहे ती गरज तुमच्या सर्वांची पण आहे. तर लक्षात ठेवा. आता आपल्याला हा प्रॉब्लेम काय, एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासह वर्गाची सरासरी म्हणजे त्या वर्गाची सरासरी 16 वर्ष आहे. तर वर्ग शिक्षकाचे वय मुलांना आता बघा की आपल्याला 30 मुलं पहिले आपल्याला काय करावं लागेल, एकूण वयाची बेरीज काढावी लागेल. एकूण वय किती आलं त्यांचं ते पहिले काढा. एकूण वय मुलांचं किती आलं ते बघा. पहिले 30 विद्यार्थी होते, 30 आणि त्यांची सरासरी दिलेली 15. आपल्याला एकूण वय काढण्यासाठी सरासरी आणि एकूण मुलं, हे मुलं किती आहेत आणि त्यांची सरासरी काय आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला एकूण वय मिळतं. बरोबर. आता बघा एकूण वय किती आलं 15 ते 45 450 वर्षांची काय आली. आता शिक्षकासह एकूण वय शिक्षकासह एकूण वय बरोबर. आता मला सांगा मुलं 30 शिक्षक 1 ऍड झाला म्हणजे एकूण किती झाले 31 गुणिले किती सरासरी आहे 16. यांचा गुणाकार केला तर येतो 496 करून बघा. आता बघा आपल्याला 30 वर्षांच्या मुलांची एकूण वय आलं 450 आणि 31 शिक्षकासह 31 जणांचं सरासरी वय नाही आलं तर एकूण बेरीज झाली 496. आता हे का वाढलं 450 ते 496 का झाले, शिक्षक आल्यामुळे. बरोबर का भाग्येश, शिक्षक आल्यामुळे झाले की. मग शिक्षक आल्यामुळे आपल्याला ही बेरीज वाढलेली आहे. मग आता दोघांचा फरक म्हणजे काय 496 मायनस 450 म्हणजे 43 वर्ष जे वय आलेलं आहे ते कोणाचं आहे शिक्षकाचं. तर शिक्षकाचं वय किती येणार आहे 46 आहे का नाही. सोपं लॉजिक काय सांगतो आपल्याला, लॉजिक बघा. लॉजिक भाग्येश तू लॉजिक बघ. एकूण मुलं किती आहेत 30, सरासरी किती आहे 15 म्हणजे एकूण वय साठी मुलं आणि सरासरी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर एकूण वय आलं 450. शिक्षकासह एकूण वय काढायचं आपल्याला. आता मुलं 30 मास्तर 31 म्हणजे 16 496 वाढलं कशामुळे मास्तरामुळे. मग हे 496 आणि 450 यांचा फरक किती आला 46 आणि 46 कोणाचं वय आलं त्या मास्तराचं. बरोबर आहे की नाही. तर आता समजला असेल तुला प्रॉब्लेम आणि मुलांनाही समजला असेल, त्याच्यामुळे मुलांचाही फायदा झालाय. ओके. आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊ. ओके मुलांना जसं पहिला प्रॉब्लेम पाहिला आपण विद्यार्थ्यांचं वर्गातील वय,
तसाच एक विचारला जातो नावाड्याच्या बाबतीत. एक नाव असते, त्याच्यात काही मुलं असतात, त्यांचं सरासरी वय दिलेलं असतं आणि त्या नावाड्यासह त्याचं सरासरी दिलेलं असते आणि आपण त्या नावाड्याचं वय काढतो. तर बघा, वय किंवा वजन असतं, इथं वजन दिलेलं आहे, तर इथं आपण वय नाही तर वजन पाहिजे आपल्याला. वय नाही तर वजन दिलेलं आहे, तर आपण त्याचं वजन काढू. ओके, आता बघा, आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट करायची. काय करायची आहे? एकूण वजन किती आहे, एकूण मुलांचे वजन. एकूण मुलांचे वजन करताना तुम्हाला काय सांगितलं आहे? सरासरी गुणिले एकूण मुले. सरासरी किती दिलेली आहे? 25. एकूण मुलं किती आहेत? 20. म्हणजेच एकूण मुलांचे वजन किती आलं? 500 किलो. सेम नावाड्यासह एकूण वजन. आता बघा, नावाड्यासह एकूण वजन करताना आपल्याला सरासरी दिलेली 26, पण आधी 20 होते. आता नावाड्या ऍड झाला, त्याच्यात एक नावाड्या ऍड झाला. 25 किती झाले? 26. 25 किती झाले? 26. आणि मग या दोघांचा जर आपण 21 आणि 21 हे 20 आणि 21, तर आता आपण काय करायचं? यांची बेरीज करायची. काय करायची? एक बेरीज. 26 एक 26, तो 26 गुणिले 42 आणि 2 26. तर 26 गुणिले 52 आणि 2. ओके, 500. तर किती आलं त्यांचं? आलं मुलांची बेरीज झाली 500, एकूण मुले आहेत, एकूण नावाड्यासह वजन आलं 546. तर हा 500चा 546 कसा झाला? 500चा 546 कसा झाला? तर फक्त एका नावाड्यामुळे फरक काढा. 546 मायनस 500 बरोबर आलं 46. हे काय आलं? नावाड्याचं वजन. म्हणजे एकूण वजन किती आहे त्याचं? आलं 46 किलो. मुलांना हे जे दोन प्रॉब्लेम आपण बघितले आहेत, हे जरी भाग्याचे सांगितले, पण प्रत्येकाची ही अडचण आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल, जेव्हा जेव्हा हे प्रॉब्लेम तुम्हाला अडतील, तेव्हा तेव्हा तुम्हाला भाग्याची आठवण येईल. आणि भाग्येश मी विचारलं म्हणून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुम्ही भाग्येचा धन्यवाद जरूर द्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आमच्या माय करियर अकॅडमीमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल ऑफलाईन आणि ऑनलाईन, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यात मार्फत आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.